व्यासपीठ गावची खबर न्यूज. खोपोली केएमसी कॉलेज इथं एनसीसी डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदरचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या परिसरात पार पडला. कार्यक्रमाचं आयोजन प्राचार्य सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एएनओ डॉक्टर कॅप्टन शीतल कृष्णा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ व खोपोलीचे मुख्याधिकारी पंकज पाटील उपस्थित होते. पद्धती जर बघितली तर त्याच्यामध्ये मूळ उद्देश हा असतो एक परिपूर्ण नागरिक बनवणे, त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या कणखर व्यक्ती बनवणे की ज्याच्यामध्ये राष्ट्रभावना जागृत होईल आणि केवळ तो व्यक्तीच नव्हे तर त्या व्यक्तीबरोबर सर्वांचं आमची जी शाळा असेल, आमचं गाव असेल, आमचं शहर असेल, आमचं राज्य असेल आणि देशाची मान उंचावेल असा नागरिक बनवणं हे कुठल्याही शिक्षण पद्धतीचं मूळ उद्दिष्ट असतं. मला वाटतं एनसीसी हे असा उपक्रम आहे की याच्यासारखा बेस्ट ऑप्शन चांगला नागरिक घडण्यासाठी नाही आहे. त्यामुळे प्रथमतः मी आमच्या सर्व या केएमसी जे काही हे आहे संस्था आणि त्यांचे पदाधिकारी, आमचं हे कॉलेज, त्यांचे शिक्षक वर्ग मेहनत घेत आहेत. कॅप्टन गायकवाड मॅडम हे सर्व मेहनत घेत आहेत आणि आपण सर्व त्यांना साथ देत आहे. यांचं मी मनापासून अभिनंदन पण करतो आणि त्यांचे आभार पण मानतो यासाठी की असा उपक्रम जरी म्हणायला सोपा असतो पण तो राबवणं किती अवघड आहे ते जे राबवतात त्यांनाच माहिती आहे. त्यामुळे असा उपक्रम आपण राबवत आहे आणि आमच्या विद्यार्थिनींना अधिक संधी देत आहे. त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. असेच उपक्रम यापुढे पण तुम्ही राबवाल अशी मला खात्री आहे. किंबहुना विद्यार्थ्यांमधील जे गुण आहेत ते गुणांना अधिक वाव मिळेल. त्या गुणांना वाव मिळाल्यामुळे आपोआपच त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होईल आणि त्यांना आणि समाजाला, त्याच्या कुटुंबाला त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट अशी की ज्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेले आमचे सर्व एनसीसी कॅडेट नुसतं पार्टिसिपेटच नाही केलं तर त्यांनी त्यांचे गुण वेगवेगळ्या माध्यमातून दाखवलेले आहेत. त्यामुळे त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करेन, त्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांना. कारण का तर की केवळ जेव्हा आपण एनसीसी मध्ये पार्टिसिपेट होतो आणि त्यातून काही विद्यार्थिनी हे आमच्या ह्याच्यामध्ये सिलेक्ट होतात, आरडी परेडसाठी सिलेक्ट होतात, आरडी कॅम्पसाठी सिलेक्ट होतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. बाकीच्या लोकांना माहिती नाही आहे. पण ज्यांनी एनसीसी म्हणून एनसीसी मध्ये सहभाग घेतलेला आहे, जे कॉलेज किंवा जे काही शाळा ते राबवत आहे त्यांना फक्त त्याचं महत्त्व माहिती आहे. बाकीच्या लोकांना तेवढं महत्त्व माहिती नाही. कारण एनसीसी मधून राष्ट्रीय स्तरावर सिलेक्शन होणं म्हणजे कुठल्या एखादी राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्यापेक्षा कमी नाही. कारण ते खूप कठीण काम आहे. मी पण माझ्या शालेय जीवनामध्ये एनसीसी मध्ये सहभाग घेतलेला आहे, त्यामुळे मला माहिती आहे याचं किती महत्त्व आहे. त्यामुळेच अशा प्रकारचं हे कार्यक्रम आणि अशा प्रकारचे उपक्रम राबवणे ही खूप मोठी गोष्ट असल्या कारणाने मी सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. यावेळी दिलीप पोरवाल, भास्कर लांडगे खोपोलीचे उपपोलीस निरीक्षक, नितीन मोहिते उपपोलीस निरीक्षक, पूजा चव्हाण माजी खालापूरच्या नगराध्यक्षा शिवानीताई जंगम, प्रिया खोपकर, उल्हासराव देशमुख, वन विभाग अधिकारी दळवी तसेच नागरगोजे सर उपस्थित होते. याशिवाय महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एनसीसी कॅडेटची मान्यवरांच्या समोर परेड सादर करून भारतीय सैन्य दलातील कृतीचं दर्शन दाखवले. या प्रसंगी प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ व खालापूरच्या माजी नगराध्यक्षा शिवानीताई जंगम यांनी राष्ट्रप्रेम, विद्यालयातील शिस्त आणि नेतृत्व गुणांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करून पुढील काळात चांगल्या पद्धतीनं वाटचाल करण्यासाठी महत्त्वपूर्ण सल्लेही एनसीसीला दिले आहेत. राज्य पातळीवर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या दरम्यान सार्जंट कृष्णाई महाडिक यांनी तामिळनाडू इथं झालेल्या EBSB कॅम्पमध्ये सहभाग घेतला. त्यांनी फायरिंग स्पर्धेत सुवर्ण पदक तसेच नृत्य स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून खोपोली, खालापूरसह केएमसी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. तसेच KCPL संजना जोशी यांनी नागपूर इथं झालेल्या EBSB 2 कॅम्पमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केले आणि ड्रिल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. LCPL आर्या धुमाळ यांनी नागपूर इथं झालेल्या ALC कॅम्पमध्ये सहभाग घेतला. या कॅम्पमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक मिळवले. तसेच या कॅम्पमध्ये त्यांना आर्टिलरी व स्वसंरक्षणाशी संबंधित तांत्रिक बाबींबाबत प्रशिक्षण व माहिती मिळाली. तसेच LCPL मयुरी जाधव, कॅन्डेड अस्मिता रिंगे आणि कॅन्डेड श्रेया गुरव यांनी आसाम इथं झालेल्या YAMS कॅम्पमध्ये सहभाग घेतला.
या कॅम्पमध्ये त्यांनी पॅराशूट राईडचा अनुभव घेतला आणि विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 2 सुवर्ण पदके 1 रौप्य पदक मिळवले. याशिवाय अन्य कॅन्डेट्सनी विविध NCC स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली आहेत. उपस्थित पाहुण्यांनी कॅन्डेट्सचं कौतुक करत त्यांना भविष्यात अधिक यश मिळवण्यासाठी प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कॅन्डेट्सनी राष्ट्रीय एकता, शिस्त आणि देशसेवा या NCCच्या मूल्यांचं पालन करण्याचा संकल्प केला. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरण आणि देशभक्तीच्या भावनेनं संपन्न झालाय. आता पाहूया NCCच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले बॉर्डरवरील सादर होणारी क्षणचित्र. भद्रा विशाल लाल की जय, बिरसा मुंडा की जय, बोलो हिंदुस्तान की जय, बोलो शास्त्रीय अकाल. गेलेल्या आहेत. बऱ्याच जणी PT टीचर्स झालेल्या आहेत, काही RMF मध्ये गेलेल्या आहेत. अशा बऱ्याच जणींनी चांगले अचिव्हमेंट्स केलेले आहेत. आता पूजा सावंत मॅडमनी सांगितलं की तरुणाई बिघडत असताना ह्या मुली जे करतायत, तर मला असं वाटतं की शीतल, हा सगळा जो पसारा आहे तो त्याचा व्याप तू वाढवायला पाहिजेस. कारण ज्या इथे मला लिमिटेड मुली दिसत आहेत, तर त्यांच्या अंगावर जो वर्दी आहे, ज्याचं आम्हाला कायम औत्सुक्य राहिलेले आहे किंवा अट्रॅक्शन राहिलेलं आहे, तर ह्या मुलींना फक्त त्यांना इथे कॉलेजमध्येच किंवा तुझ्या NCCच्या कॅम्पमध्येच त्यांना ते सगळं न दाखवता रिअल फील्डमध्ये जाऊन बाकीच्या लोकांना दाखवणं की तुम्ही तुमचं चारित्र्य कसं घडवायचं, तुम्ही स्वतःला शिस्त कशी लावायचे, तर ह्याच्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर पण थोडा फोकस कर. आणि शीतल, तुझ्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत त्याच्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक. आणि तू ज्या जय हिंद. आज NCC डे खरं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये असतो. शेवटच्या वीकमध्ये प्रत्येक कॉलेजनी करायला पाहिजे, पण परीक्षेचा काळ असतो किंवा मुली कॅम्पला जातात, तर त्यामुळे तो कार्यक्रम तेवढाच. मग 26 जानेवारीनंतर खरं तर हा कार्यक्रम असतो, पण 26 जानेवारीनंतर परीक्षा आल्या, परीक्षामुळं हा कार्यक्रम, परत पंचायत समितीचे इलेक्शन आले, नगरपालिकेचे, या इलेक्शनमुळे हा कार्यक्रम पुढे गेला. कारण की आम्ही गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांनाच बोलवतो, कारण की ज्या मुली स्टेट नॅशनलला जातात, NCC म्हणजे राष्ट्रीय कॅडेट फोर्स. हा राष्ट्रीय कॅडेट फोर्स, जी मुलगी 3 वर्ष हा कोर्स करते, 3 वर्षामध्ये स्टेट नॅशनल कॅम्प असतात, त्या नॅशनल कॅम्पमध्ये जी मुलगी राज्यस्तरीयवर आणि राष्ट्रीय स्तरावरती फायरिंगमध्ये गोल्ड मेडल आणते, ती पहिल्यांदा रायगडची पहिली कन्या असेल. तर ही कृष्णाई महाडिक, हिने नृत्य आणि फायरिंगमध्ये गोल्ड मेडल आणलेला आहे. आणि ही आर्या धुमाळ, ही सेकंड इयरला असून आत्तापर्यंत 4-4, 5-5 हजार विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू असतो. त्या इंटरव्ह्यूमध्ये फक्त 8 कॅडेट निवडले जातात. त्यात आपल्या KMC कॉलेजमध्ये कृष्णाई महाडिक युनिटमधून गेलेली आहे. आणि ही आर्या धुमाळ, ही बॉम्ब बनवण्याचं कसं नाशिकला ट्रेनिंग घेऊन ती दिल्लीला गेलेली आहे. त्या दोघींनी पण, हिने 1 गोल्ड आणि 2 गोल्ड, असे 3 गोल्ड. आणि अजून त्या 3 मुली आहेत, त्या पॅराशूट राईडमध्ये 3 गोल्ड आले. आणि जिने EBC कॅम्प केला नागपूरमध्ये, तिने मॅप रिडिंगमध्ये सिल्वर मेडल आला. अशा या मुली आहेत. या 7 मुलींनी स्टेट आणि नॅशनलला जाऊन आपल्या KMC कॉलेजचं व NCC युनिटचं नाव खोपोलीमध्ये केलेलं आहे. त्यामुळे तुमचे आणि आमच्या कॉलेजचे आणि KTSB मंडळाचे मी आभारी आहे.